वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धाव घी आहे विठोबाचे पायी डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख ठला विठ्ठल ठला हनुमान की जय सब सुंदर की जय
माझे वाचे गोड नाम विठोबाचे आज तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये पहिल्याच दिवशीची ही कीर्तन सेवा, हे कीर्तन पुष्प आपण सर्वजण जरी आपली गाडी थोडीफार उशिरा निघाली असली पहिल्या दिवसामुळं, तरी देखील आपण प्रयत्नपूर्वक सुरक्षित प्रवास करून योग्य वेळेला पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न करू. महायोगपीठे तते भीमरथ्यम ब्रह्म पुंडलिकाय दात्र मुनींद्रे समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. ज्यांच्या दरबारामध्ये आज आपण हा कार्यक्रम संपन्न करत आहोत, मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा. जयांचे केली स्मरण हो या सकल विद्यांचे अधिकरण, तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नि आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, हरि ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. हरि करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो. हरि हरि करा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, लाधलो पावन झालो राजनी. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो राजनी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. हरि ओम नम श्री गुरुदेव दत्तम दत्तदेवम जगद्गुरुम निष्कलंकम निर्गुणम वंदे दत्तात्रय नमस्तुते. तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत, ज्यांचे गावी केला वास त्यासी नसावे उदास. आणि म्हणूनच शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित केलेला अभंग देहू निवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचा 5 चरणाचा, एका बाजूने जर पाहिलं तर उपदेश करणारा, परंतु तुम्हा आम्हा माणसांना नाही तर इंद्रियांना, आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर भगवत नामचिंतनाकडे या मनुष्य देहाला आकर्षित करण्याचा यथोचित प्रयत्न करणारा विषय जगद्गुरु तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगामध्ये मांडलाय. सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत अगत्याचं, आणि म्हणूनच आज आपल्या या मौजे चापडगाव मध्ये
आणि चापडगाव नगरीतील ज्ञानोबा तुकोबा नगरामध्ये तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि ज्यांच्यामुळं आज आपण सर्वजण, तुम्ही मी आपण सर्वजण ज्यांच्यामुळे या ठिकाणी आलेलो आहोत, असे असणारे आमच्या अतिशय परमार्थ प्रेमी ताई, काय नाव आहे ताईंचं, राधाताई, राधाताईंच्या मुळे आज आपल्या सर्वांना ह्या भगवत भक्तीचा योग या ठिकाणी प्राप्त झालाय. मला वाटतं ताईंच्या चरणी मी अतिशय मनोभावे लीन होतोय. आपण सर्वांनी एकदा ताईंसाठी जोराच्या टाळ्या वाजवाय. वास्तविकता ही आहे मायबापांनो की आज परमार्थ करत असताना आपण पाहतो की एक दिवसाचा जर लग्नाचा कार्यक्रम करायचा असेल तर आपण 2 महिने अगोदर धावपळ करतो. आणि आपण म्हणजे माणसं. इथं विचार करा, हे आमची परमार्थ प्रेमी आमच्या भगिनी, त्यांनी उभं राहावं आणि त्या भगवंताला आपल्या सर्वांच्या समोर, आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आणावं. आणि एवढंच नाही तर ती सातत्यता आपल्या आयुष्यामध्ये टिकवून ठेवावी. पहिल्या वर्षी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम, मला ग्रामस्थांकडूनच कळलं की खूप छानसा कार्यक्रम, छोटस परंतु खूप चांगलं, शॉर्ट बट स्वीट अशा प्रकारचं चांगलं भगवंताचं मंदिर या ठिकाणी तयार झालं. एवढंच नाही तर पहिल्या वर्षीही कार्यक्रम केला, दुसऱ्या दिवशीही त्रिदिनी कार्यक्रम केला. हे 3रंच वर्ष आहे ना, आणि हे 3रा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय. माऊली ज्ञानोबा हे सांगतात की एखाद्या व्यक्तीनं आपल्या आयुष्यामध्ये नेम करावा, परंतु तो नेम नित्यानं जपावा. आणि एकदा का तो नेम नित्यानं त्यानं जपला तर प्रत्यक्ष असणारा भगवंत, म्हणजेच ज्याला आपण लक्ष्मी वल्लभ म्हणतो, माऊली हरिपाठामधून सांगतात की तो लक्ष्मी वल्लभ तया जवळी राम, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य जीवनामी ते प्राणी दुर्लभ, जीवनामी ते प्राणी दुर्लभ, जीवनामी ते प्राणी दुर्लभ, जीवनामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. माऊली सांगतात की तो असणारा प्रत्यक्ष भगवान परमात्मा त्यांच्या जवळ वास करतो, जवळ राहतो. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. तो भगवंत ज्यांच्या नियमाला आणि ज्यांच्या नित्याला खुश होतो, आनंदित होतो आणि त्यांच्या जवळ राहतो. काही ठिकाणी आमच्याच बांधवांनी वर्णन करताना सांगितलं की लक्ष्मी वल्लभ म्हणजे लय मोठा पैसा, लक्ष्मी म्हणजे पैसा आणि वल्लभ म्हणजे लय मोठा कूप. असो, ज्याचा त्याचा अर्थ लावण्याच्या पद्धती असतात. मला त्याच्यावरती कोणावरती बोट ठेवायचं नाही. माझ्या गुरुवर्यांकडून हरिपाठाचा अर्थ जाणून घेत असताना मला जे कळलं त्याचा अर्थ असा आहे की आमच्या राधाताईंसारख्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये नियम केला आणि तो नियम नित्यानं जपला, भगवंत त्यांच्या जवळ राहतो. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आणि योगायोग पहा, ज्या माऊलीनं आपल्या भक्तीनं त्या भगवंताला आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला, त्यांनी ज्या असणाऱ्या भक्त शिरोमणीनं, जगद्गुरु तुकोबारायांनी ज्यांना भक्तीची व्याख्या विचारली, ज्यांना भक्तीची वाट विचारली, त्या असणाऱ्या भक्त शिरोमणी हनुमंतरायाला आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी, सर्वांचं दर्शन घडावं यासाठी या ठिकाणी आणलं. योगायोग पहा, एका भक्तानं आणखी एका भक्ताला आणि इतर भक्तांची त्या असणाऱ्या भक्त शिरोमणीची सेवा घडावी म्हणून या ठिकाणी आणावं. केवढा हा त्रिवेणी संगम म्हणायचा.
तुकोबराय ज्या हनुमंतरायाला नेहमी भक्तीची वाट विचारतात. भक्तीची या वाटा मज धावाव्या सुभटा. तुकोबरायाने हनुमंतरायाला भक्तीची वाट विचारावी त्या पद्धतीनं या ठिकाणी अनेक असणाऱ्या वाटांचे अनेक प्रश्न आपण या प्रस्तुत अभंगामधून देखील सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. असो, आज ज्या निमित्तानं आपण एकत्रित आलो त्याचा एक छोटासा परिहार मांडण्याचा निश्चित प्रयत्न केला. परंतु कोणतंही कार्य म्हटलं तर यशस्वीतेसाठी एक जणाचे कोणाचेही प्रयत्न उपयोगीचे नसतात. आणि आपला वारकरी संप्रदाय तर प्रत्येकाला आपल्याला सर्वांना शिकवतो, नोहे हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमविला. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांचं दर्शनाचा योग आला असे असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे मृदंगावर बसवलं तरी मृदंग वाजवतात, हार्मोनियम वाजवतात, सिंता वाजवतात आणि आज माझ्यासाठी माझ्या साथीला माईक वरती उभे आहेत असं असणार या गावचं भूषण श्री भक्तपरायण भजन सम्राट मृदंगमणी रघुनाथ महाराज. त्याचप्रमाणे ज्यांना अगदी सहज विषय काढला, आज कोणत्याही प्रकारे काहीही मागं पुढं न पाहता गुरुजी महाराज तुमचं कीर्तन आहे मी नक्की येतो. आमच्या गावचे भूमिपुत्र ज्यांचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतंय असे असणारे सतीश महाराज. त्याचप्रमाणे आमचे माऊली ज्ञानेश्वर महाराज मडके, आता ज्यांनी चाल गायली अशोक महाराज, बरोबर ना? अशोक महाराज, आणखी कोणी मडके महाराज. त्याचप्रमाणे ज्यांची मृदंगावरती आज साथ मिळते असे आमचे मित्र साबळे महाराज. हार्मोनियम वरती आपले शिवाजी महाराज केशव महाराज. केशव महाराजांचे देखील हार्मोनियम वरती खूप छानशी साथ मिळते. आणि त्रिदिनी कार्यक्रम आहे, वस्तीवरती आहे, तरी देखील तुम्हा सर्वांच्या एवढ्या उपस्थितीनं या कार्यक्रमाला लाभलेली ही सर्व भव्यता विठाल विठाल. जगद्गुरु तुकोबारायांनी हा जो काही अभंग आपल्या अभंग संहितेमध्ये मांडलेला आहे त्याचं एक महत्वाचं कारण आहे. आपण जर अभंगाचं निरीक्षण करायला गेलो, सरळ भाव पाहायला गेलो तर आपल्या लक्षामध्ये येतं की जगद्गुरु तुकोबराय आपल्या असणाऱ्या ज्ञानेंद्रियाला कर्मेंद्रियाला काही शिकवण देतात. तुकोबराय आपल्या वाचेला सांगतात, हे वाचे तू माझ्या विठोबाचं गुण गा. डोळ्यांनाही सांगतात की हे डोळ्यांनो ज्याच्याकडे सर्व सुख आहे असं असणाऱ्या माझ्या विठ्ठलाचं रूप तू पहा. कानालाही सांगतात की हे कानांनो तुम्हाला ऐकायचंच असेल ना तर माझ्या त्या विठोबाचं गुण ऐका. ह्या सर्वांना आकर्षित करत असताना आवरून ठेवण्याचं काम ज्यांच्याकडे असतं, परंतु तो अतिशय चंचल आहे असं असणार मन, त्यालाही तुकोबराय सांगतात तू काय कर, माझ्या त्या असणाऱ्या भगवंताच्या विठ्ठलाच्या पायाजवळ स्थिर हो. आणि या सर्वांच्या समवेत जीवाला सांगतात की हे जीवा, आता तुला ज्या भगवंताचं दर्शन झालं आहे ना त्याला मात्र तू आता सोडू नको, नको सोडू या केशवा. अभंगाचा अगदी सरळ सोपा सरळ साधा अर्थ आहे, परंतु तुकोबरायांनी या अभंगाची जी रचना केलेली आहे त्या रचनेमध्ये इतकी मोठी तात्विकता दडलेली आहे. त्याचा विचार करत असताना काही प्रश्न मनामध्ये निर्माण होतात. ज्ञानोबराय सांगतात की जर एखाद्या संहितेमध्ये, एखाद्या ओवीमध्ये, एखाद्या अभंगामध्ये जर एक शब्द पुन्हा पुन्हा आला तर द्विरुक्ती दोषाला सामोरं जावं लागतं. आणि तुकोबरायांनी ते काम तर सुरुवातीलाच केले. मग तुकोबराय दोषी आहेत का? सुरुवातीला म्हणजे तुकोबराय एकदा नाही म्हटले घेई माझे वाचे, असं नाही म्हटले. तुकोबराय म्हणले घेई घेई माझे वाचे, 2 वेळेस शब्द उच्चारला. मग इथं दोष निर्माण होतो का, हा पहिला प्रश्न निर्माण होतो. दुसरा प्रश्न या अभंगाचा विचार करताना असा निर्माण होतो, आता मास्तर की म्हणलं का प्रश्न उत्तर आलेच, आता त्याला मी तरी काय करू. गुरुजी म्हणलं का प्रश्न येतोच, उत्तर शोधावेच लागतात.
तुम्हाला कदाचित वाटेल का हे सुरुवातच काय झाली, प्रश्न प्रश्न. आता ते दररोजच आम्हाला सवयीत पडले, त्याला पर्याय नाही आहे. कारण त्या प्रश्नांचा धांडोळा जर आम्ही घेतला नाही, आमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जर प्रश्न निर्मितीची क्षमता आमच्यामध्ये निर्माण झाली नाही, तर मला असं वाटतं की तो शिक्षक ते विद्यार्थी घडवण्यासाठी परिपूर्ण होत नाही. पहिला प्रश्न हा निर्माण होतो की तुकोबरायांनी घेई हा शब्द 2 वेळेस का उच्चारला. दुसरा प्रश्न निर्माण होतो की तुकोबरायांनी विठ्ठलाचंच नाम, गुण, रूप हे सर्व विठ्ठलाचंच का सांगितलं असावं. तिसरा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की तुकोबरायांनी डोळे, कान, वाचा, मन आणि जीव यांनाच का बरं वळणावरती आणण्याचा प्रयत्न केला असावा. असे जे काही प्रश्न आहेत, या प्रश्नांचे उत्तर शोधत शोधत आपण या सेवेच्या पूर्णत्वाकडे नक्की जाऊया. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय म्हणतात की घेई घेई माझे वाचे. आता वास्तविकता ही आहे की या अभंगामध्ये ज्या काही ज्ञानेंद्रियाचा उल्लेख करण्यात आलेला आहे ते म्हणजे पहिली वाचा, दुसरं आहे डोळे, तिसरे आहेत कान, चौथा आहे मन आणि पाचवं आहे हे तुमचं संपूर्ण शरीर, म्हणजे ज्याला आपण जीवासहित देह म्हणतो ते. 5 चरणाचा अभंग आहे. 5ही चरणामध्ये कोणाला ना कोणाला उपदेश केलेला आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार करायला गेलो तर आपण शास्त्राचा विचार करत असताना नेहमी पाहतो तुकोबरायांनी प्रस्तुत अभंगामध्ये इंद्रियाचे कार्य बदललं नाही. इंद्रियांचं कार्य बिलकुलही बदललं नाही, फक्त त्यांची त्या असणाऱ्या कार्याची दिशा योग्य करण्याचा निश्चित प्रयत्न केला. अगदी सोपं करून सांगेल, मला सांगा तुम्ही वाचेचं काम काय आहे, तोंडाचं काम काय? झोपले की काय? तोंडाचं काम काय आहे? बोलणं, बरोबर आहे का नाही? तोंडाचं काम काय आहे? बोलणं आहे का नाही? मग तुम्ही जरा बोलत चला ना. मी तर आधीच सांगितलं बरं, तुमच्यामुळं भव्यता आली आणि नोहे हा एकल्याचा खेळ. एकटा जर खेळ करायला लागलो तर सारा खेळ होईल बरं. वाचेकडे जी काही असणारी क्षमता आहे ती आहे बोलण्याची, म्हणून आपण सर्वजण एकमेकासोबत अगदी बोलत 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 पूर्णत्वाकडे जाऊ. डोळ्याचं काम काय आहे सांगा बरं, आमच्या भगिनी सांगा बरं, माता माऊल्या पाठीमाग. डोळ्याने काय करतो आपण? पाहतो. कानानं आपण काय करतो? ऐकतो. मग जर या 3 इंद्रियाचा विचार केला तर पाहणं, ऐकणं आणि बोलणं हे जे 3 गोष्टी हे इंद्रिय करतात, मग तुकोबराय तरी देखील त्यांना उपदेश का करतात? त्याचं कारण हे आहे की शास्त्रांचा धांडोळा जर घ्यायला गेलो तर अनेक इंद्रियांवरती आज पगडा ज्याचा आहे त्याला म्हटलं जातं विषय. काय म्हटलं जातं? विषय. आणि एकदा का त्या इंद्रियावरती विषयानं आपलं स्थान निर्माण केलं, एकदा का ते इंद्रिय विषय रूपी घरामध्ये घुसले तर तुम्ही कितीही उपाय करा ते सहजासहजी तिथून बाहेर निघत नाहीत. आणि ते विषय कोणते आणि विषयामुळे होतं तरी काय? अगदी सोपं सांगितलं मी. शास्त्रकार असं सांगतात की विषय विषयाचा पडी पाडो, गोड परमार्थ लागे कडो, कटू विषय तो गोडू जीवासी झाला. एवढं त्या विषयाची प्रगल्भता मोठी आहे की ते प्रत्येक असणाऱ्या जीवाला त्या विषयाकडे आकर्षित करतं. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध याचा विचार आपण अनेक वेळेस अनेक तत्वांच्या मार्फत ऐकलेला आहे. शब्दाचा विचार करायला गेलो तर ते हरण त्याच्यामध्ये बळी पडतं. रसाचा विचार करायला गेलो तर तो मासा बळी पडतो. स्पर्शाचा विचार करायला गेलं तर ते पतंग बळी पडतं. बरोबर आहे ना?
मग अशा प्रत्येक विषयाला एक एक प्राणी आपल्या देहाला मुकत चालला आहे हे आपल्या सर्वांना जरी समजतंय तरी आपण त्याच्यामधून कधी बाहेर पडण्याचा प्रयत्नही करत नाही. आणि म्हणूनच शास्त्रकार सांगतात की जर तुमचे इंद्रिय जर विषयाच्या अधीन झाले तर त्याच्यामधून ते सहजासहजी बाहेर पडू शकत नाहीत. आणि तुकोबारायांनी देखील नेमकी हेच ओळखलं की ज्या भगवंतानं हा देह ज्या कामासाठी दिलेला आहे त्या कामासाठी त्या देहाचा वापर न होता त्या विषयानं त्याच्यावरती आसक्ती केली की बाधिकेचा फाटा मात्र नक्की झाला फाटा बाधिकेचा झाला फाटा झाला फाटा बाधिकेचा झाला फाटा देवे दिला भगवंतानं आपल्याला हा जो काही नरदेह दिलेला आहे त्याच्यासाठी महत्वाचं काम कोणतं आहे तर भजन करणं, भगवंताचं नामचिंतन करणं. परंतु नेमकं होतं काय की आपण इंद्रियाच्या आसक्तीमुळे एवढं विषयाच्या आसक्तीमुळे इंद्रियाला एवढं आसक्ततेकडे निघून ठेवतो म्हणजेच आपल्या त्या विषयाची बाधा पक्की त्या इंद्रियावरती होते आणि भगवंताचं नामचिंतन आपण विसरतो. आणि म्हणूनच ज्या भगवंतानं हा देह ज्या भक्तीसाठी दिला आहे त्या भक्तीचा डांगोरा त्या भक्तीच्या भक्तीमध्ये उभं आयुष्य ज्या भक्तानं घातलं ते भक्त शिरोमणी हनुमंतराय. आणि भक्त शिरोमणी हनुमंतरायाने आपल्या उभ्या आयुष्यामध्ये प्रत्येक कार्य करत असताना ज्या भगवंताचं नामचिंतन केलं मला वाटतं काही सेकंदापुरतं थेट पाठीमाग पासून पुढेपर्यंत आपण सर्वजण एकदा श्रीराम राम जय जय राम गोड असे एकदा भजन करूया जेणेकरून जरा तुमचं बी जरा हात तोंड मस्त मोकळं होईल. मी विनंती करेल सगळ्यांना की टाळी वाजून आणि मुखानं नामचिंतन करून भजन करायचंय. श्रीराम राम श्रीराम राम राम जय राम 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 श्रीराम राम राम जय राम 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 श्रीराम राम टाळी टाळी हा जय राम 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 श्रीराम राम हनुमंतराय बघतायत तुम्हाला राम 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 श्रीराम राम राम बजरंग बलीचं सर्वात आवडतं भजन आहे. टाळी टाळी हा राम 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 जय राम 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 श्री 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 राम 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 जय राम 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 जय राम 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 श्री 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 राम 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 जय राम राम राम. छान छान अतिशय छान म्हटलं. वातावरणामधली प्रसन्नता ही भगवंताच्या नामचिंतनानं निश्चितच वाढते. आणि आपण भजन देखील हनुमंतरायांच्या आवडीचं घेतलंय. जगद्गुरु तुकोबाराय या विषयाच्या आसक्तीपासून इंद्रियाला दूर करण्याच्या प्रयत्नामध्ये प्रत्येक इंद्रियाला
त्या भगवंताकडे जाण्यासाठीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचा मार्ग सांगतात. मग मी अगोदरही बोललो की तुकोबरायांनी त्या इंद्रियाचं असणारं जे काही कार्य आहे, त्याची जी काही दिशा आहे, याचाच विचार केलाय. त्याचं जे मूळ कार्य आहे ते बिलकुलही बाजूला गेलं नाही, परंतु त्याची दिशा मात्र निश्चित योग्य करण्याचा प्रयत्न केला. आता मला तुम्हीच सांगा, आपल्याला बोलता येतंय, मग बोलता येतंय म्हणून योग्य बोलावे की काहीही बोलावं? कसं बोलावं? योग्य बोलावं. बोलता येतंय म्हणून योग्य बोलावं, काहीही बोलू नये. अगदी मी विनोदानं सांगत असतो, कबीरदासजी अतिशय छान वर्णन करतात. पहा, जे काही आपलं मुख आहे, जी काही आपली वाणी आहे, जी काही आपली वाचा आहे, या वाचेच्या बाबतीत जर विचार आपण केला तर आपल्या मुखामधून रसाळ अशा प्रकारचे शब्द ज्याच्यामुळे निघतात ती आहे जीभ. बरोबर आहे ना? ती काय आहे? जीभ आहे, जीभ. आणि जिभेचा विचार करता आपल्या लक्षामध्ये येईल की जिभेकडे दोन काम भगवंताने दिलेले आहेत. जिभेमुळं दोन गोष्टी आपल्या होतात, दोन गोष्टी पार पडतात या शरीरामधल्या. एक गोष्ट ज्ञानाची आहे आणि दुसरी गोष्ट कर्माची आहे. ज्ञानाची गोष्ट कोणती जिभेमुळे आपल्याला सहज कव्हर होते? कशाचं ज्ञान होतं आपल्याला? वा 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 वा, काय कळते? चव कळते. आणि दुसरं कर्माचं कार्य ज्या जिभेमुळे होतं ते कर्माचं कार्य म्हणजे बोलणं. ह्या दोन गोष्टी होतात आणि म्हणूनच त्या जिभेचं महत्व वाढत चाललं. आणि त्या जिभेभोवती ज्यांचं कंपाऊंड आहे 32 जणांचं, त्याला तुम्ही काय म्हणता? आपापल्या शरीराचा अभ्यास तर प्रत्येकाला आहे का नाही? अगदी सोप्या पद्धतीने सांगतो बरं मी. त्याला तुम्ही काय म्हणता? दात म्हणता. एक वेळेस दातांनी काय केलं? युनियन केली, युनियन संघटना केली आणि ठरवलं ज्या जिभेचं सगळेच गुणगान गातात ना, मग तिच्या विरोधात आपण उतरू. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, हे जिभी, बरेच दिवस झालं तुझं ऐकतोय आम्ही, जरा लक्षात घे. आम्ही 32 जणांना जर एकजुटीनं जर तुला चावलं ना, मग कोणाकडे तक्रार करशील? कलेना कंपाऊंड म्हणून आम्हीच आहोत, बाहेर सुद्धा जाऊ देणार. कोण म्हणतोय? कोण म्हणतोय? झोपलेले दात म्हणतायत. कोणाला म्हणतायत? जिभेला म्हणतायत. दंत कहे जिव्हासे, कबीरदासजीचा खूप छानसा दोहा आहे. ते दात जिभेला म्हणतात, आम्ही जर एकत्रित आलो आणि तुला जर चावलं ना तर तुझे तुकडे होतील, तुझी तक्रार घ्यायला कोणी राहणार नाही. ते जिव्हा म्हणते अगदी बरोबर आहे. मैं अकेली हूं आप 32 है, मी एकटी आहे, तुम्ही 32 आहात. तुम्ही चावा घेतला, तुम्ही जर मला चिरडण्याचा प्रयत्न केला तर निश्चित मी रक्तबंबाळ होईन. पण जर का मी एखाद्या ठिकाणी वाकडी झाले तर तुमची अख्खी 32 आउट होईल. म्हणजे काय? जर माझी वाचा घसरली, मी जर चुकीचा शब्द जर बोलले ना तर मी बोलून मी जाईन, पण त्रास कोणाला होईल? बुक्की मारताना काय म्हणते ते? काय म्हणतात? हा, काय पाडीन? एका बुक्कीत धाप पाडीन. बोललेलं कोण असतं? जीभ बोललेली असते. म्हणून मला हे सांगायचंय की जिचं अस्तित्व आपण सर्वजण अगदी सहज मान्य करतो, तिचंच अस्तित्व मान्य करत असताना ती सहज घसरूही शकते, बाजूलाही जाऊ शकते. अगोदरही बोलून गेलं की जे योग्य आहे ते बोललं पाहिजे आणि ते योग्य व्हावं. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणातून त्या वाचेला सांगतात, तू काय करावं? घे घे माझे वाचे, घे माझे वाचे, घे माझे वाचे, घे माझे वाचे, घे माझे वाचे वाचे, घे माझे वाचे वाचे, घे माझे वाचे वाचे, घे माझे वाचे.
तुम्ही घ्या रे सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख तुकोबाराय त्या वाचेला सांगतात, घेई घेई माझे वाचे. हॅलो, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. आवाज जरा चेंज झालाय का काही? ठल विठ्ठल अगोदर रिटर्न खूप छान येत होता, थोडंसं चेंज झालं. हॅलो 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 ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात, हे वाचे घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. या ठिकाणी एक प्रश्न असा निर्माण होतो की बऱ्याच वेळेस आपण पाहिलेलं आहे की शास्त्र सांगतं की जिथं मी आणि माझं आलं तिथं अहंकार निर्माण होतो. आणि इथं तुकोबाराय म्हणतात की माझे वाचे. परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की संतांच्या प्रत्येक शब्दामध्ये अनेक प्रकारचे तत्व दडलेले असतात. आपल्याला हेही माहित आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला एखादं कार्य साध्य करायचं आहे, कार्य साधून न्यायचं आहे, तेव्हा तेव्हा बऱ्याच वेळेस आपण एक स्वार्थी भावाचा शब्द वापरतो. आमच्या माता माऊलीला चांगलं माहित आहे, घरामध्ये पाहुणे यावेत आणि घरामध्ये साखर नसावी आणि आपला बबड्या पिंट्या बबलू किचन मध्ये तिथं असावा आणि त्या माऊलीनं म्हणावं, ए भाऊ जा बर पळत पळत आणि पटकन साखर घेऊन ये, जा तिकडं. आता ज्यावेळेस ते मुलगा तसा अगदी सहजतेनं नकार देतो त्यावेळेस ते आमच्या माऊलीला पक्का माहितीये. माऊली त्याच्या हाताला धरते, डोक्यावरून हात पिळते, माझा बबड्या ग लई गुणी हे. काय म्हटली ती? माझा. काय म्हटली? माझा म्हटली. आणि माझा म्हटली, गुणी म्हटली, खूप चांगलं हे म्हटली की ते लेकरू लगेच हातात पैसे घेत आणि साखर आणायला जात. कशाचा परिणाम झाला? जवळीकता निर्माण केली, माया दर्शवली. आणि तुकोबारायांचं देखील ऐश्वर्य पहा. तुकोबारायांनी इंद्रियाला योग्य वळणावरती आणत असताना आरंभ वाचेपासून केला आणि वाचेपासून आरंभ करत असताना तिला अगदी जीवाशी लावलं, त्या वाचेला जवळ घेतलं. माझी वाचा. अंतरामधला फरक लक्षात घ्या बरं. अंतरामधला तुकोबारायांनी अभंगाची रचना एवढी छान केलेली आहे, इतकी उत्कृष्ट प्रकारची केलेली आहे. तुम्हाला प्रत्येक असणाऱ्या चरणामध्ये एक वेगवेगळं तत्व मी दाखवून दे. या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय त्या असणाऱ्या वाचेला, त्या असणाऱ्या वाणीला, त्या मुखाला माझं म्हणतात आणि माझं म्हणून मग सांगतात की तू काय कर, त्या विठोबाचं नाव घे. त्या विठोबाचं काय कर, नाव घे. इथं आणखी एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊन जाईल की जे सुरुवातीला मी उपस्थित केला होता की तुकोबारायाने द्विरुक्ती दोष स्वीकारला का? तर बिलकुल नाही. तुकोबारायांनी पहिला घेई शब्द हा कर्मेंद्रिय म्हणून जिभेसाठी वापरला आणि तुकोबारायांनी दुसरा घेई शब्द ज्ञानेंद्रिय म्हणून जिभेसाठी वापरला. घेई कर्मेंद्रिय नावाची जिव्हा आणि घेई ज्ञानेंद्रिय नावाची जिव्हा म्हणून दोन्हीलाही एकाच बाजूला आणण्याचा प्रयत्न केला.
याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगून जाईल की जीभ आपल्याला चव दर्शवते. आणि चव आपल्याला कोणती सगळ्यात जास्त आवडते बरं? माझं बोलणं समजतंय ना? आपल्याला सर्वात जास्त चांगली चव कोणती वाटते, कोणती आवडते? चापडगावकराला कडू आवडतं काय? गोड. कोणती चव आवडते आपल्याला? गोड. बरोबर आहे का नाही? जिभेला सर्वात जास्त भावणारी चव ही गोड आहे. तसं पाहता शुगर वाले सोडून बरं का, नाही तर म्हणते उगा सकाळी सकाळी व्हायचे नवरा बायकोचे भांडण. घरी गेल्यानंतर त्यांनी म्हणत नाही महाराजांनी रात्रीच सांगितलेलं आहे गोड जिभेला आवडतं ते तुकोबारा यांच्या हा भंगात आलेला आहे. मग ती मग एक कप चहा. तिनं म्हणे छानपणा करू नका म्हणून सांगितलं शुगरवाले सोडून. असो, तुकोबारा आहे ज्ञानेंद्रिय म्हणून जिभेला उपदेश करत असताना ज्या चव सर्व श्रुत सर्वांना आवडीची अशा प्रकारची आहे ती गोड अशा प्रकारची चव आहे. आणि त्याच असणाऱ्या चवीचा देखील उपयोग त्या भगवंताविषयीच्या वर्णनाला तुकोबारा करतात. गोड नाम. नाम कसं आहे भगवंताचं? गोड आहे. पहा, तिथं चवही आणली आणि उच्चारणासाठी भगवंताचं नामही या ठिकाणी दिलं. कोणाचं नाव घ्यायचंय? विठोबाचं घ्यायचंय. म्हणजे तुकोबारायांनी द्विरुक्ती दोषापासून बाहेर जात असताना दोन शब्द वापरले, परंतु दोन्ही शब्दाचा अर्थ पुढं सहज उत्तरार्धामध्ये जोडून दिला. गोड नाम विठोबाचे. एवढी उंची तुकोबारायांच्या तत्वज्ञानामध्ये आहे. विठ्ठल आणखी एक गोष्ट या ठिकाणी सांगून जाईल की जी काही गोष्ट करायची आहे आणि ज्या इंद्रियाला करायची आहे त्याच्यासाठी तुकोबारायांनी एक विशिष्ट टप्पा तयार केलाय. अभंगाचं निरीक्षण शेवटपर्यंत सर्वजण नजरेसमोर आणून करा बरं. तुकोबारायांनी ज्या इंद्रियाला आज्ञा दिली ते इंद्रिय तुकोबारायांनी 3 नंबरला वापरलं. अगोदर 2 शब्द टाकले, घेई घेई माझे, आणि 4 नंबर टाकली वाचा. बरोबर आहे का नाही? 4 नंबरला तो शब्द आलाय घेई घेई माझे आणि 4थ्या नंबरला वाचा शब्द आलाय. आणि दुसरीकडे पुढे जाता विचार करता लक्षात येईल की माझं म्हणताना वाचेच्या अगोदर माझं म्हटलंय आणि ज्याचं वर्णन करायचंय त्याच्याविषयी विशेष शब्द वापरणं, ज्याला विशेषण आपण व्याकरणाच्या दृष्टिकोनामधून आम्ही शाळेमध्ये शिकवताना म्हणतो, नामाविषयी ज्या शब्दानं विशेष वर्णन केलं जातं त्याला विशेषण असं म्हणतात. विठोबांच्या विषयी विठ्ठलाच्या विषयी ज्या शब्दानं विशेष वर्णन होतंय ती असणारी गोडी तुकोबाराय अगोदर वापरतात गोड आणि नंतर सांगतात नाम विठोबाचे. या तत्वाचा विचार आपण पहिल्या चरणामध्ये निश्चित करतोय. असाच विचार आपण पुढच्या चरणाचाही करणार आहोत. त्यावेळेस तुमच्या फरक नक्कीच लक्षामध्ये येईल. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय वाणीला सांगतात की तू काय कर, त्या भगवंताचं नामचिंतन कर. आणि का करतो ते नाम कसं आहे? गोड आहे. एवढंच नाही, आपण जर अनेक संतांच्या अनेक पुराणांचा जर धांडोळा घेतला, अनेक असणाऱ्या ग्रंथांचा धांडोळा घेतला, अनेक संतांचे जे अभंग आहेत त्या अनेक अभंगाचा जर धांडोळा घेतला तर आपल्या लक्षामध्ये येईल की त्या भगवंताचं असणारं नाम जेवढं सहज सोपं आहे त्या सोप्यापणापेक्षा त्याची उंची खूप मोठी आहे. ज्या गोडीचं वर्णन तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगामध्ये केलं ती गोडी ह्या साखरेसारखी किंवा साखरेपुरती मर्यादित नाही. ती गुळासारखं नाव गोड नाही, ते साखरेसारखं नाव गोड नाही, खडी साखरेसारखं गोड नाही. तर महाराज सांगतात हे नाव जे आहे, या भगवंताचं नाव जे आहे त्या स्वर्गामध्ये स्थिर असणाऱ्या त्या अमृतापेक्षा देखील जास्त गोड आहे. अमृतापेक्षा देखील अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा.
माझे केशव मन माझे केशव काबनेगी अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा। त्या असणाऱ्या नामाची गोडी अमृतापेक्षाही जास्त गोड आहे। आता जरी आम्हाला अमृताची गोडी माहित नसेल, कारण आपल्याला ते पाहायला भेटलं नाही, खायला कधी भेटायचं, चाखायला कधी भेटायचं, परंतु आपण अमृताचं वर्णन अनेक असणाऱ्या ग्रंथांच्या माध्यमातून नक्कीच ऐकलेलं आहे। आणि त्या असणाऱ्या अमृतापेक्षाही जास्त गोडी ज्या भगवंताच्या नामचिंतनाची आहे, मग त्या भगवंताच्या नामचिंतनाची गोडी जर इतकी अमृतापेक्षाही श्रेष्ठ गोडी आहे, तर तो भगवंत कसा असेल, असा प्रश्न ज्यावेळेस जीवाला पडतो, त्या जीवाला तो प्रश्न पडल्याच्या नंतर जीव विचार करू लागतो। आणि त्या विचारामध्ये जात असताना पुन्हा आणखी एक प्रश्न निर्माण होतो। आपल्याला ही गोष्ट जाणून घेण्यासाठी भगवंतानं आणखी एक इंद्रिय दिलंय, परंतु त्या इंद्रियानं आपण त्या भगवंताविषयीच ज्ञान नक्की मिळवू शकतो, परंतु त्याच्यासाठी काय करावं लागेल, त्या भगवंताकडे पाहावं लागेल। आणि तुकोबारा देखील हाच विचार करतात की आता मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न विचारतो, ज्या इंद्रियानं आपण पाहू शकतो त्या इंद्रियानं योग्य ते पाहावं का काहीही पाहावं? हा पाठीमाग ज्यानं आपण पाहू शकतो त्यानं योग्य ते पाहावं की काहीही पाहावं? योग्य ते पाहावं। आणि तुकोबारायला देखील हीच चिंता होती, त्या भगवंतानं जे पाहण्याचं कार्य करणार इंद्रिय दिलंय, त्या इंद्रियाचा उपयोग हा देह, हा मनुष्य देह कदाचित इतर प्राण्यांप्रमाणेही करू शकतो। त्यांना ती भीती वाटली म्हणून त्यांनी त्या देहाला न सांगता त्या इंद्रियालाच आज्ञा देऊन टाकली अभंगाच्या द्वितीय खूप छान। खरोखर आपल्या चापडगावचं वैभव म्हणावं लागेल। मी गावातल्या सप्ताहासाठी सुद्धा 1-2 दिवस होतो, फक्त समोर नव्हतो, तिथेही पाहिलं। आणि जिथं जिथं म्हणजे अनुभव येतो बरं का,
महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ज्या ठिकाणं या भूमीचे भूमिपुत्र असणारे कलाकार या परिसराचं म्हणजे प्रत्येक परिसराचं असणारं वैभव सांप्रदायिक कार्यामध्ये जर एकत्रित आलं तर त्या ठिकाणचं प्रत्येक असणारं भगवत कार्य हे अतिशय फुलून येतं. खूप छानशी शोभा त्याच्यामध्ये वाढते. आणि चापडगाव नगरीला मला वाटतं नक्कीच हे वरदान लाभलंय की सर्व अष्टपैलू व्यक्तिमत्व या गावामध्ये आहेत. इथं वादकाची कमी नाही, इथं गायकांचीही कमी नाही, आता इथं कीर्तनकारही तयार झालेले आहेत. आणि आणखी एक अनुभव आला या गावामध्ये गेली 2-4 वर्षापासून आल्यानंतर की इथं प्रत्येक देवतेची भक्ती ही तितकीच उच्च प्रकारे केली जाते. मला अभिमान वाटतो, कारण मी नेहमी सांगत असतो की आपण ज्यावेळेस आपल्या स्वतःला एखाद्या धर्माच्या विषयी बोलत असताना आपल्या धर्माचा अभ्यास आपण किती करतो. आणि आपल्याला वास्तविक तो अधिकार बिलकुल नाही माईबापांनो की आपण दुसऱ्याच्या धर्मावरती बोलावं. त्याही पेक्षा महत्वाचं हे आहे की आपण आपला धर्म का श्रेष्ठ आहे याचा अभ्यास नक्की करावा. इथं चापडगाव नगरीमध्ये वावरत असताना बऱ्याच वेळेस हा अनुभव आला की प्रत्येक असणारी भक्ती ही तितक्याच उच्च कोटीची या चापडगाव नगरीमध्ये केली जाते. आणि म्हणूनच या चापडगावचं वैभव देखील दिवसेंदिवस परमार्थिक कार्यामध्ये वाढत चाललेलं आहे. महाराष्ट्रामध्ये पूर्वीच्या चापडगाव पेक्षा आत्ताच्या चापडगावचं नाव नक्कीच चांगलं निघतंय. मला पूर्वीवाल्याला काही शंका घ्यायची नाही बरं, परंतु नक्कीच चांगलं वाढतंय. खूप छान आहे वारकरी संप्रदायाचं वैभव. आज मी खरोखर सांगतो की या समाजामध्ये परिवर्तन करण्याची ताकद माझ्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि त्याचं कारण हे आहे की ज्या संप्रदायानं संपूर्ण विश्वाला ज्यांचं ऐश्वर्य मान्य झालं असे असणारे राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील या संप्रदायाकडून एकाग्रता आत्मसात केली. यांनी देखील आत्मचिंतन या वारकरी संप्रदायाकडून आत्मसात केलं. एवढं वैभव या संप्रदायाचं आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय असतील, माऊली ज्ञानोबराय असतील, यांनी कुठेही असं सांगितलं नाही की दुसरा अमुक अमुक धर्म योग्य नाही. इतकंच नाही तर मी अगदी स्पष्ट बोलेल की या वारकरी संप्रदायाचं वैभव हे आहे की आपण जरा विचार करा. मी अगदी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. वारकरी संप्रदाय एकमेव संप्रदाय असा आहे का इथं ना कोणत्या जातीचा भेद आहे ना कोणत्या धर्माचा भेद आहे. आजची परिस्थिती खरोखर म्हणजे काही काही गोष्टीचे खूप तिरस्कार वाटतो, वाईट वाटतं कधी कधी की ज्यावेळेस आपण महापुरुष थोर असणारे संत विशिष्ट मुठभर टोपलभर समाजामध्ये वाटून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु वारकरी संप्रदायानं असं कधीच केलं नाही. आपण जर भक्तिविजय ग्रंथ जर वाचला किंवा आपण अनेक असणाऱ्या ग्रंथांचा अभ्यास जर केला तर आपल्या लक्षामध्ये येईल प्रत्येक जात आणि धर्माला बाजूला ठेवून प्रत्येक जण माझ्या विठोबाचं लेकरू आहे अशी शिकवण या वारकरी संप्रदायाने दिली. इतकंच काय तर तुकोबराय म्हणतात इथं लहान थोर हा भेदभाव कोणताही न ठेवता त्या भगवंतानं प्रत्येकाला निमंत्रित केलं. प्रत्येकाला सांगितलं या. प्रत्येकाला काय सांगितलं? या म्हणून सांगितलं. आणि कशासाठी या? स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी या. या रे या रे लहान थोर याती भलती नारी नर. लहान असो मोठा असो प्रत्येकानं यावं आणि काय करावं? स्वतः धन्य होऊन जावं. एवढं श्रेष्ठत्व या वारकरी संप्रदायाचं आहे. ठला विठ्ठल असो. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतात आणि डोळ्याला सांगतात, हे डोळ्यांनो तुम्ही काय करा? सुख घ्या. सुख काय घ्या? सुख घ्या. आणि कशाचं सुख घ्या?
काय पाहून सुख घ्या, माझ्या विठोबाचं मुख पाहून तुम्ही सुख घ्या. आज वास्तविकता ही आहे मायबापांनो, बोलून जाईल मी. ज्या गोष्टीच्या शोधामध्ये आपण रात्रंदिवस आहोत, रात्रंदिवस आहोत, ज्या गोष्टीच्या शोधामध्ये आपण रात्रंदिवस आहोत, त्या गोष्टीचा शोध आपण ज्या ठिकाणी घेतो त्या ठिकाणी मात्र ती गोष्ट नक्कीच नाही. माऊली ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरी मधूनही दृष्टांत दिला आणि आमचे अनेक गुरुबंधू संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमामधून सांगतात. बऱ्याच वेळेस हा दृष्टांत तुमच्या कानावरती नक्कीच पडलेला असेल की एखाद्या माणसाची पावली असेल, खिशातले एखादा अवयव असेल, हातातली अंगठी असेल, आमच्या मात्या माऊलीचा एखादा दागिना असेल, हरवला असेल घरामध्ये आणि शोधण्यासाठी जाते रस्त्यावरती लावलेल्या त्या पोलवरच्या लाईटच्या उजेडामध्ये. ऐकलेलं ना सर्वांनी हा दृष्टांत, की एखादी वस्तू घराच्या जवळपास अंधारामध्ये हरावी आणि त्याचा शोध घेण्यासाठी रस्त्यावरती बल्ब लावलेला आहे, दिवा लावलेला आहे आणि त्या दिव्याच्या उजेडामध्ये त्याचा जाऊन शोध घ्यावा. ती परिस्थिती आज आपली सर्वांची होते. जिथं ते सुख नाही त्या ठिकाणी आपण त्याला जाऊन शोधतो आणि प्रत्यक्षामध्ये ते ज्या ठिकाणी आहे तिथं जायला आपण तयार नाही. आणि ही गल्लत नेहमी होते ती ज्या इंद्रियामुळे होते, त्या इंद्रियाचं नाव आहे डोळा. इथं देखील तुकोबारायांचं एक तत्व पहा बरं. वाचेचं वर्णन करत असताना तुकोबारायांनी तिला 4 नंबरला उच्चारण केलं, परंतु ज्याच्यामध्ये अतिशय चंचलता आहे त्याचं वर्णन करताना तुकोबारायांना त्याला अगोदर सगळ्यात सुरुवातीलाच घट्ट धरलं. द्वितीय चरणाचा विचार करा. आरंभ इंद्रियानं केलाय, डोळे तुम्ही घ्या रे सुख. आधी कोणाचं उच्चारण केलंय? इंद्रियाच्या नावाचं उच्चारण केलंय. म्हणजे त्याची चंचलता एवढी आहे की ज्या ठिकाणी थांबावं तिथं ते थांबत नाही, परंतु नको त्या ठिकाणी नजर गेल्याशिवाय माझ्यापेक्षा तुम्हाला नक्कीच जास्त माहिती, नको तिथं नजर गेल्याशिवाय राहत नाही. पहा तुम्ही, एखाद्या ठिकाणी सजावट केलेली असावी. आता बरेचसे लग्न कार्य वगैरे होतात, तिथं आता डेकोरेशन सिस्टीम आली आणि त्या डेकोरेशन सिस्टीम मध्ये स्टेजवरती खूप छानसं डेकोरेशन केलेलं असावं, खूप छानसं. आता डेकोरेशन पाहण्याचं काम कोणाचं आहे? कोणत्या इंद्रियाचं आहे? डोळ्याचं आहे. डोळे त्याचं काम नक्की करतात. तिथे गेलं की ते डेकोरेशन नक्की पाहतात ते डोळे. पण डोळ्याची खोड अशी आहे, एवढं सगळं जे चांगलं केलेलं आहे ते काही क्षणात बघून घेतो, पण तेवढ्या जर एखाद्या ठिकाणी जर थोडं चुकलेलं असलं ना, डोळे लगेच तिथे जाऊन थांबतात. खोडीचे ते कसे येत? खोडीचे. आणि चंचलता त्याच्यामध्ये जास्त आहे आणि त्या चंचलतेचा परिणाम असा होतो की त्या डोळ्यामुळे देखील बऱ्याच वेळेस आपल्याला दुःख भोगावं लागतं. कारण आपण योग्य ते निरीक्षण बऱ्याच वेळेस टाळतो आणि नको ते निरीक्षण आपण करून बसतो, म्हणून तिथं आपल्याला योग्य ते प्राप्त होत नाही. आणि ती चूक होऊ नये म्हणून तुकोबारायांनी अगोदर त्याला मुठीमध्ये धरलं, डायरेक्ट हातामध्ये कॅच केलं. बऱ्याच वेळेस पहा तुम्ही, घरामध्ये देखील काम करत असताना, आम्ही शाळेमध्ये देखील काम करत असताना ज्या वेळेस आपल्याला असं वाटतं की याच्यामध्ये चंचलता खूप आहे, एखाद्या सासूबाईची एखादी सुनबाई जर लवकर ऐकत नसेल तर तिच्या डोक्यावरून सासूबाई हात नाही फिरवत, आधी तिचं नाव घेते, मग पुढचं काम सांगते. एवढंच नाही, आणखी पुढे जाऊन सांगू का, पूर्वीचा जमाना गेला, आता नवीन आत्ताचा जमाना आलाय. पूर्वीच्या काळी असं असायचं की पत्नीनं पतीला हाक मारताना खूप मोठी आज्ञाधारकता त्या हाकेमध्ये असायची. ती पत्नी पतीला हाक मारताना वै हो असे उच्चारण करायचे. बरोबर आहे ना आमच्या मातांनो? ओ मावश्या, ओ बरोबर आहे का? ओ ऐकलं का? हो अहो मी काय म्हणते, असं उच्चारण असायचं. बरोबर आहे ना? आता हे आत्ताच लेटेस्ट सोडून द्या, 1, 2, 3 वर्षातलं. आता ते होऊन काहीच नाही राहिलं. आता डायरेक्ट नावाने हाका मारते. सचिन
इथं असल्याला सोडून बरं का, नाही तर असायचा ते म्हणायचं मीच दिसलो होतो तुला. त्याला परिस्थिती अशी होत चालली की पूर्वीचा आणि आजचा काळ बदलत चाललाय. आणि त्या काळानुरूप मला तुम्हाला हे सांगायचंय की आजची परिस्थिती अशी झाली की पूर्वी एक आज्ञाधारकता त्याच्यामध्ये असायची, आजची आज्ञाधारकता बदलत चालली. आणि म्हणून त्या आज्ञेमध्ये जसा बदल होत चालला तसं दृष्टिक्षेपामध्ये देखील बदल होत चालला. मी सांगत होतो की ज्या सुखाचा शोध आपल्याला घ्यायचा आहे ते शोधण्यापूर्वी ज्याच्या माध्यमातून चंचलता निर्माण होते ते असणारे डोळे, त्या डोळ्याला अगोदर घट्ट धरण्याची पद्धत आता निर्माण केली तुकोबारायांनी. आणि ती पद्धत निर्माण करत असताना पूर्वीचा आणि आत्ताचा फरक मी तुमच्या समोर मांडत होतो की ज्या वेळेस जिथे चंचलता दिसते त्यावेळेस त्याला आकर्षित करून कॅच करण्याचा प्रयत्न निश्चित होतो. आपल्याला माहिती आहे क्रिकेट बरेच जण पाहता, क्रिकेटमध्ये आपण पाहतो जो बॅट्समन सहजासहजी आउट होत नाही त्याला बाउन्सर बॉल टाक, कुठं कोणता टाक, त्याला LBW करण्याचा प्रयत्न करते. तर प्रयत्न कोणता असतो की त्याला चितपट पटकन करावं, त्याला आउट करावं. त्याच पद्धतीनं प्रपंचामध्ये देखील आहे. एखाद्या प्रपंचामध्ये एखादा मुलगा असेल, एखादी सुनबाई असेल, एखादा पतिराज असेल, तो जर आज्ञेच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला भाऊ, बबड्या, ताई, बाई काही म्हटलं जात नाही. त्याला आधी नावानं हाक मारले जाते, वरून म्हटलं जातं शहाणपणा करायचा नाही. बऱ्याच वेळेस असं होतं की एखादी व्यक्ती जर तितकी चंचलता दाखवायला लागली तर आपण त्याला नजरे आड होऊ देत नाही, नजरेच्या समोर ठेवतो. त्याचं कारण हे आहे की त्याच्या स्वभावातली चंचलता, जशी माणसाच्या स्वभावात चंचलता आहे तशी डोळ्याच्या स्वभावात देखील चंचलता आहे. काही सेकंदामध्ये डोळ्याची दृष्टी या ठिकाणावरून त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून पुढे जाऊन दुःख भोगण्यापेक्षा तो कोब्बाराय त्याला सांगतात की तू काय कर, सुख प्राप्त करून घे. आणि तुला हे सुख कुठे मिळणार आहे? माझ्या त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं मुख पाहिल्यानंतर तुला काय मिळणार आहे? सुख मिळणार आहे. आणि म्हणून चंचल असणाऱ्या त्या इंद्रियाला देखील तुकोबाराय योग्य दिशेला लावतात. वास्तविक डोळ्याचं असणारं काम त्यांनी थांबवलं नाही. पहा बरं, तुकोबारायांनी डोळ्याचं असणारं पाहणं हे काम थांबवलं नाही, फक्त त्याला काय केलं, योग्य दिशेला लावलं, योग्य रस्त्याला लावलं. आणि ज्या वेळेस तुकोबारायांनी त्या डोळ्याला योग्य दिशेला लावलं त्यावेळेस त्या डोळ्यानं त्या भगवंताची मूर्ती डोळ्यामध्ये साठवली. आणि डोळ्यामध्ये साठवल्यानंतर सर्व संतांच्या, सर्व जीवांच्या लक्षामध्ये आलं की ज्या भगवंताला तुकोबारायांनी पाहायचं सांगितलं तो खरोखर किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, 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 रविशशी कळा लोकलिया, रविशशी कळा लोकलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उठी, कस्तुरी मळवट चंदनाची उठी, शिकळा लोकलिया, रविशशी कळा लोकलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उठी, कस्तुरी मळवट चंदनाची उठी. तो असणारा भगवान परमात्मा राजस आहे.
सुकुमार आहे. एवढंच नाही, सौंदर्यानं ज्या असणाऱ्या अलंकाराचं ऐश्वर्य भरलेलं आहे तो मदनाचा पुतळा आहे. एवढा असणारा भगवान माझा एवढा सुंदर आहे, एवढा रूपवान तो भगवान परमात्मा आहे ना. मग त्याच्याकडे पाहिल्यानंतर सुख मात्र नक्कीच भेटेल यात शंका नाही. शंका, अहो शंका हा विषय तर लांबच राहिला. माऊली ज्ञानोबा सांगतात की मी त्या भगवंताला डोळ्यानं पाहिल्या बरोबर मला काय झालं, सुख प्राप्त झालं. प्रत्येक कीर्तनामध्ये आपण त्या अभंगानच सुरुवात करतो. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. त्या भगवंताचं रूप पाहिलं की मला सुख प्राप्त होतं. एवढं ऐश्वर्य, एवढा रूपवान माझा तो भगवान परमात्मा आहे. मग ज्या भगवंताचं रूप एवढं मोठं आहे, एवढं सुकुमार आहे, एवढं सुंदर आहे, मग त्या असणाऱ्या भगवंताचं नाव देखील किती गुणाचं असेल. तुकोबारायांनी याचाही विचार केला. मला जरा वेळ कमी आहे, त्याच्यामुळे मी तुकोबारायांनी दिलेला रस्ता थोडासा पटपट चालण्याचा प्रयत्न करतो. तुकोबारायांनी अनेक ज्ञानेंद्रियाला अनेक काम दिलं आणि ते काम देत असताना ज्यावेळेस पामर या असणाऱ्या विषयी वर्गाकडे आपण येतो त्यावेळेस शास्त्र असं सांगतं की जाऊ नये तिथं गेल्याशिवाय राहत नाही ते पाय, खाऊ नये ते खाल्ल्याशिवाय राहत नाही ते तोंड, पाहू नये ते पाहिल्याशिवाय राहत नाही ते डोळे, परंतु जे ऐकू नये तेही ऐकल्याशिवाय राहत नाही ते कान. असं जिथं होतं तिथं असं समजावं की या असणाऱ्या संपूर्ण देहावरती त्या विषयानं पारतंत्र्य निर्माण केलेला आहे. पगडा सगळा त्याचाच तयार झालेला आहे आणि हा पगडा राहू नये याच्यामधूनही बाहेर पडावं म्हणून जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये कानाला देखील कामाला लावतात. अभंगाचं 3य चरण. तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे विठोबाचे तुम्ही घ्या रे माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही यार डोळे तुम्ही यार जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 3य चरणामध्ये कानालाही कामाला लावतात आणि त्यालाही सांगतात तुझं काम आहे ऐकणं, परंतु तू देखील काय कर, योग्य ते श्रवण कर, योग्य ते ऐक. मायबापांनो, मी आवर्जून सांगेल की भक्तीचे अनेक प्रकार आहेत, त्याही मध्ये श्रवण भक्ती हा एक असा प्रकार आहे की ज्याचं खूप मोठं श्रेष्ठत्व आहे. माणसानं ऐकलं पाहिजे आणि ते ऐकताना माणसानं चांगलं ऐकलं पाहिजे. तुकोबराय त्या असणाऱ्या कानाला सांगतात तुम्ही ऐका रे कान. ऐकत असताना काय ऐका, माझ्या विठोबाचे गुण. तुम्हाला जर ऐकायचंच आहे ना तर त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याचे गुण ऐका. गुण जसा तो भगवान परमात्मा वाचेन वदण्याच्या दृष्टिकोनातून श्रेष्ठ आहे, तसा तो भगवान परमात्मा पाहताना देखील राजेश सुकुमार मदनाचा पुतळा एवढा सौंदर्यवान आहे. एवढंच नाही, जो एवढा सौंदर्यवान आहे ना त्याचं गुण देखील खूप मोठे आहेत. त्याचे गुण असे तसे नाहीत, तर त्या गुणामध्ये देखील गोडी आहे. गोडी तुकोबराय सांगतात हे भगवंताचं नाम जे आहे ना ते कसं आहे, गोड आहे. गोड गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. त्या भगवंताचं नाम देखील गोड आहे
आणि म्हणून हे कानांनो तुम्ही काय करा, ते नाम देखील कानानं श्रवण करा. आतापर्यंत आपण 3 इंद्रियांना तुकोबारायांच्या म्हणण्यानुसार पुढे पुढे नेलाय. आपल्याला एवढंच करायचंय, फक्त डोळ्याला सांगायचंय पाहायचं तर पहा, पण कसं पहा, चांगलं पहा. कानाला सांगायचं ऐकायचं तर ऐका, परंतु कसं ऐका, चांगलं ऐका. वाचेला सांगायचंय तू बोल, परंतु कसं बोल, मधुर बोल, गोड बोल, आणि कोणाचं बोल, त्या भगवंताचं बोल. मग माय बापांनो, ज्या 3ही गोष्टी समोर मांडत असताना तुकोबारायांनी एकच शब्द महत्वाचा समोर मांडला, तो म्हणजे कोणता, विठोबा. कोणता, विठोबा. बरोबर आहे का? वाचे गोड नाम विठोबाचे, पहा मुख कोणाचे, विठोबाचे, आणि ऐका गुण कोणाचे, विठोबाचे. मग ज्या भगवंताविषयी तुकोबारायांनी एवढी तळमळ व्यक्त केली आणि एवढं आतुरतेनं सांगितलं की तुम्ही पहा, ऐका आणि बोला. पहा, ऐका आणि बोला. कोणाला बोला, विठ्ठलाला बोला. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. एवढंच नाही तर अनेक संतांनी वर्णन करत असताना, विनंती करत असताना श्रोत्यांना बऱ्याच वेळेस सांगितलं, पहा हात जोडून सांगितलं, लागून या पाया विनवितो तुम्हाला. पण काय करा, हाताने काय करा, हाताने काय करतो आपण, टाळी वाजवतो. हाताने टाळी वाजवा आणि तोंडानं काय करा, त्या भगवंताचं नामचिंतन करा. मी थेट पाठीमागे बसलेल्यांपासून समोर बसलेल्यांपर्यंत प्रत्येकाला विनंती करेल की आजचा पहिला दिवस नामचिंतनाचा आहे. भगवंताचं नामचिंतन होणं गरजेचं आहे. पहिल्या दिवशी एकतर नमन असावं किंवा नामपर प्रकरण असावं. इथं उपदेशाचा अभंग जरी असलेला असेल तरी 5ही चरणामध्ये भगवंताचं नामचिंतन आलेलं आहे. आणि ज्या भगवंताचं नामचिंतन आलेलं आहे त्या भगवंताचं नामचिंतन सर्वांनी अगदी गोड अंतकरणानं छान अशा प्रकारची टाळी वाजवत आणि छानस भजन त्या विठोबाचं आणि रखुमाई मातेचं करायचं आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळी टाळी हा. रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, जगद्गुरु तुकोबारायांनी 3ही इंद्रियाला काम दिले आणि योग्य दिशेला लावलं. आता मात्र सर्वात महत्वाची गोष्ट आहे की मी ज्या विषयाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे त्याच्यासाठी माझ्याकडे वेळ कमी आहे. त्या कमी वेळेमध्ये अतिशय महत्वाचा विषय आपल्याला पाहायचा आहे आणि ज्या विषयाला अतिशय गती त्या चरणामधून येणार आहे त्याच्यामुळे आपण अगोदर त्या भगवंताचं नामचिंतन केलंय जेणेकरून तुम्हा सर्वांना तो विषय हाताळत असताना स्थिरता निर्माण झाली पाहिजे. माय बापांनो, आपण पाहिलंय की हे 3ही इंद्रिय असे आहेत की जे आपल्याला सहजतेनं एकमेकांचे इंद्रिय आपण पाहू शकतो. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याचे डोळे पाहू शकतो, एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याचे कान पाहू शकतात, एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याचं तोंड पाहू शकतो. परंतु आता पुढील इंद्रिय असं आहे की ज्याला आपण कोणी पाहू शकत नाही, परंतु या 3ही असणाऱ्या इंद्रियाला
एकत्रित ठेवण्याचं, आज्ञाधारकपणानं वागवण्याचं काम त्या असणाऱ्या इंद्रियावरती आहे, जे आपल्याला सहजासहजी डोळ्याला दिसत नाही. आणि असं असणारं ज्याचं स्वरूपच अतिशय चंचलता आहे, ज्याच्यामध्ये स्थिरता नाही, असं म्हणतात की पाण्यापेक्षाही त्याचा प्रवाह गतिमान आहे, वाऱ्यापेक्षाही त्याचा प्रवाह गतिमान आहे. एवढंच नाही, दिसणाऱ्या प्रकाशापेक्षाही त्याचा प्रवास गतिमान आहे. एवढी चंचलता ज्याच्यामध्ये आहे. आणि इतकी चंचलता भरलेली असल्यामुळं तुकोबराय अभंगाच्या 4थ्या चरणामधून त्याला चंचलतेला स्थिरता निर्माण करून देतात. अभंगाचं 4थ चरण आणि 4थ्या चरणामध्ये आज्ञा दिली ती मनाला. मन तेथे धाव घे, मन तेथे धाव घे, धाव घे, मन तेथे 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 धाव घे. काही विठोबाच पायी, काही विठोबाच पायी, डोळे तुम्ही गारे सुख, डोळे तुम्ही गारे सुख. अरे राही विठोबाचे पायी, राही विठोबाचे पायी, डोळे तुम्ही गारे सुख, डोळे तुम्ही गारे सुख. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की मना, हे मना, तुझं धावणं हा जरी गुण असेल, पळणं हा जरी तुझा गुणधर्म असेल, तर तू पळणं थांबवू नको. तू नक्कीच पळ, तुला पाहिजे तेवढी धाव तू घे. परंतु पहा काय झालं, माय बापांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न विचारेल की मला हे सांगा, एखादी वाट जर आपण धरली तर त्या वाटेवरती आपल्याला सुख कुठपर्यंत आहे? चालत राहण्यामध्ये सुख आहे की जिथं जायचंय तिथं पोहोचण्यामध्ये सुख आहे? एखाद्या रस्त्याला लागल्यानंतर फक्त चालतच राहण्यामध्ये सुख आहे की जिथं पोहोचायचंय तिथं पोहोचण्यामध्ये सुख आहे? माझं बोलणं समजतंय ना? जागीच ना सारे? आपण एखादी वाट जर धरली तर त्या वाटेवरती फक्त चालत राहण्यामध्ये दुःख आहे, परंतु आपल्याला जो टप्पा गाठायचाय, ते ध्येय गाठायचंय, ते प्राप्त जर झालं तर निश्चित आनंद आहे. आम्ही डीएड ला असताना कळसुबाईचं शिखर चढण्यासाठी गेलो होतो. महाराष्ट्रातलं सर्वात उंच असणारं शिखर. ते शिखरावरती जाण्यासाठी निघालो होतो. आम्ही एक 15-20 जण होतो. आणि परिस्थिती अशी झाली, दिवस थोडेसे उन्हाळ्याचे आणि मधला टप्पा होता, म्हणजे सकाळच्या वेळेला थंडी वाजायची आणि दुपारच्या टायमाला खूप ऊन लागायचं, असे दिवस होते. सकाळी सकाळी आम्ही त्या चढणीला लागलो. अर्ध्यापर्यंत गेलो. अर्ध्यापर्यंत जाईपर्यंत त्याच्यातले 50% तर दमून गेले. आणि तो रस्ता मार्गक्रमण करत असताना काही मधला जो ग्रुप होता तो कमी जरी झालेला असला तरी बाकीच्यांच्या आधारानं ते पुढे निघाले होते. पुढे जात असताना अंगामधून घाम निघत होता, पाय थरथरत होते, रस्ता वळणाचा होता, पाय 3-3 वेळेस घसरत होते. ह्या सर्व परिस्थितीतून जात होतो. आणि ते जात असताना समोर एक साखळी टांगलेली दिसली. साखळदंड, भला असा जाडीचा साखळदंड होता, तो असा टांगलेला दिसला. आणि तिथं अशा दगडाला थोडे थोडे अशा खाचा बनवलेल्या होत्या. तो साखळदंड पाहिला
आणि त्या खाचा दिसल्या, थोडसा आधार आल्यासारखं झाला, त्या साखळदंडाला धरलं, त्या खाचेमध्ये पाय गुंतवले आणि एक एक टप्पा त्या साखळीच्या आधाराने आम्ही वरती वरती जायला लागलो. वरती गेल्यानंतर ज्या वेळेस ते वरचा सगळ्यात शेवटचं पाऊल ठेवलं आणि वरती डोकावून पाहिलं, तेवढ्यामध्ये त्या कळसूबाईच्या शिखरावरती फडकणारा तो झेंडा, तो ध्वज डोळ्यानं दिसला. आणि मग तुम्हाला सांगतो की जेवढा डोंगर चढून गेलो होतो, जेवढं त्रास पाहायला झाले होते, त्या संपूर्ण असणाऱ्या दुःखाचं, त्या झालेल्या झिजेचं काही क्षणात विस्मरण झालं. आणि समोर ध्वज पाहिल्याबरोबर एकाच वेळेस सर्वांच्या मुखामधून आवाज निघाला, आनंद त्या ठिकाणी बाहेर पडला. सांगायचं तात्पर्य हे आहे की फक्त पळत राहण्यामध्ये स्वारस्य नाही, पळत राहण्यामध्ये सुख नाही, तर ज्या वेळेस आपल्याला ती स्थिरता लाभते, जिथं जिथं कुठं जायचं ते आपल्याला टप्पा पूर्ण होतो, गाठल्या जातो, त्यावेळेस माणसाच्या आयुष्याला स्थिरता येते. मनाचा भाव आहे, मनाचा गुण आहे चंचलता, धावणं पळणं. बहिणाबाई तर वर्णन करतात, ते इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये एखादं मोकाट सुटलेलं जनावर यावं आणि त्या शेतकऱ्यानं ते जनावर पाहावं, पाहिल्यानंतर त्या जनावराला बदड 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 बदडावं, आपल्या शेतातून हाकलून दुसरीकडे लावावं आणि त्या शेतकऱ्यानं फक्त थोडस नजरेआड जावं, पुन्हा त्या असणाऱ्या जनावरानं त्या शेतामध्येच यावं. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकाले हाकाले फिरी येत पिकावर. अशी चंचलता ज्या मनामध्ये आहे, त्या मनाला तो गोबाराय सांगतात, काय करतो, धाव घे परंतु कुठं घे आणि कुठं जाऊन स्थिर हो, माझ्या त्या भगवंताच्या चरणाजवळ जाऊन स्थिर हो. ज्या चरणाचं वैशिष्ट्य अनेक संतांनी वर्णन केलं, समचरण दृष्टी विटेवरी साजरी. त्या असणाऱ्या भगवंताची विटेवरती उभे असणारी जी काही मूर्ती आहे, त्याचे जे चरण आहेत, त्या चरणाचा जर विचार केला तर त्याच्यावरती देखील एक सेपरेट कीर्तन आपल्याला करता येईल. एवढं मोठं ऐश्वर्य त्या असणाऱ्या चरणाच्या तत्वामध्ये आहे. मला ते सांगायचं नाही, मला आता इथं हे सांगायचंय की तीन असणाऱ्या इंद्रियासोबत मनाला ज्यावेळेस तो गोबारा आज्ञा देतात, त्यावेळेस या चौघांची स्थिरता जर झाली तर किती ऐश्वर्य प्राप्त होऊ शकतं, काय मिळू शकतं, याचं एक छोटस उदाहरण आपल्या समोर मांडेल आणि नंतर सेवेच्या पूर्ण विरामाकडे जाईल. असाच प्रसंग महाराष्ट्रामध्ये घडला. जगद्गुरु तुकोबाराय एक वेळेस आपल्या असणाऱ्या सर्व टाळकऱ्यांच्या समवेत कीर्तन करत होते. राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना डोंगर दऱ्यामधून फिरत असताना खबर मिळाली की शेजारच्या असणाऱ्या गावामध्ये आज तुकोबारायांचं कीर्तन आहे. शिवरायांना राहावलं नाही. आपल्या सवंगड्याला सांगितलं, त्या असणाऱ्या खिंडी मधल्या वाटा पहा, गनिमांकडे लक्ष ठेवा, मी तुकोबारायांचं दर्शन करून येतो. 2-3 मावळे आपल्या समवेत घेतले आणि ज्या गावामध्ये तुकोबारायांचं शेजारच्या गावामध्ये कीर्तन होतं, डोंगराचा तो रस्ता पार करत करत शिवाजी महाराज त्या गावामध्ये पोहोचले. कीर्तनामध्ये प्रवेश केला. कीर्तनाचा आरंभ झालेला होता. तुकोबारायांनी विना दुसऱ्यांच्या हातामध्ये देऊन कंबर बांधलं होतं आणि तुकोबाराय या जनतेला, समोर बसलेल्या भक्तांना उपदेश करत होते. छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी पाऊल ठेवलं. तुकोबारायांकडे हात जोडले आणि समोर जाऊन मांडीच घातले. आपल्या सवंगड्याला काय सांगून आले होते, मी तुकोबारायांचं दर्शन घेऊन येतो. परंतु ते वातावरण पाहिलं आणि कीर्तनाच्या त्या वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दंग होऊन गेले. मांडी घातली आणि मांडी घालून समोर बसले. तुकोबारायांचं देखील कीर्तन रंगामध्ये आलं होतं. तुकोबारायांना जाणीव झाली की या महाराष्ट्राचा असणारा जाणता, या जनतेचा असणारा, हृदयस्थ असणारा राजा आज कीर्तनामध्ये येऊन बसलाय. तुकोबारायांचं कीर्तन रंगामध्ये आलं होतं आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये येऊन बसले, हीच खबर,
हीच बातमी गनिमांना देखील कळाली होती. शत्रूंना देखील बातमी मिळाली की आज त्या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या गावामध्ये त्या संत तुकारामाचं कीर्तन आहे आणि त्या कीर्तनामध्ये ज्याचा आपण शोध घेतोय, जो आपला सर्वात मोठा शत्रू आहे, तो शिवबा त्या कीर्तनामध्ये जाऊन बसलेला आहे. हा म्हणता शत्रू तळावरती खबर गेली आणि एका पाठोपाठ एक शत्रूंच्या तुकड्या निघाल्या. कुठं? शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी. पाहता पाहता त्या कीर्तनाच्या भोवती गर्दी होऊ लागली आणि त्या झालेल्या गर्दीमध्ये सर्व शत्रूंनी तुकोबारायांच्या कीर्तन मंडपाला, त्या असणाऱ्या मंदिराच्या समोरच्या प्रांगणाला वेढा घातला आणि वेढा घातल्यानंतर ते शत्रूचं सैन्य शिवाजी महाराजांना पकडण्याच्या बेतामध्ये होतं. दादा थोडासा विको द्या. ते शत्रूचं सैन्य तुकोबारायांना पकडण्याच्या बेतामध्ये होतं. तुकोबारायांच्या देखील लक्षामध्ये आलं आणि तुकोबारायांनी पांडुरंगाला हात जोडले, सर्वांना विनंती केली की तुम्ही देखील सर्वजण त्या भगवंताचं नामचिंतन करा. काय करा? त्या भगवंताचं नामचिंतन करा. आणि हे सर्व गोष्टी सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं जर अवस्था आपण पाहिली, जर तुम्ही, म्हणजे मी कोणाला तसं हे करणार नाही, परंतु आवर्जून सांगेल की पिक्चर मध्ये देखील ते वर्णन दाखवलेलं आहे, मालिकेमध्येही दाखवलेलं आहे. तुकोबारायांचं जीवन चरित्र वाचलं तर तिथंही ते वर्णन आहे. राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं तर तिथेही ते वर्णन आलेलं आहे. ज्या वेळेस शिवाजी महाराज त्या कीर्तनामध्ये बसलेले होते, छत्रपती शिवरायांचं लक्ष पूर्णपणे समोर होतं. अंतकरणामध्ये विठ्ठलाची मूर्ती साठवलेली होती. मुखामधून तुकोबारायांनी दिलेल्या आज्ञाप्रमाणे विठ्ठलाचं नामचिंतन चालू होतं. विठ्ठल 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 टाळी वाजवा, टाळी वाजवा. तुकोबारायांनी आज्ञा दिली की तुम्ही काय करा, भगवंताचं भजन करा. बसलेली सर्व मंडळी भजन करत होती. तुकोबारायांच्या कीर्तनातले बरं का, त्या तुकाराम महाराजांच्या या नाही, भजन चालू होत. शिवाजी महाराज त्या ठिकाणी सांगत होते, मुखानं भगवंताचं नामचिंतन गात होते. शत्रूचं सैन्य जवळ आलेलं होतं. सर्वांच्या हातानं टाळी वाजत होती आणि मुखानं नाव घेतलं जात होतं. शत्रू एक एक पाऊल टाकत टाकत कीर्तनामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. तुकोबारायांना चिंता पडली होती की माझ्या या राजाला जर शत्रू सैन्यानं या कीर्तनामध्ये पकडलं तर भविष्य मला काय म्हणेल, इतिहास माझं काय वर्णन करेल, मी काय तोंड दाखवू या जगाला. भगवंताकडे हात जोडत होते. तुकोबाराय त्या भगवंताची विनंती करत होते आणि विनंती करून सांगत होते, हे देवा, मी गेलो तरी चालेल, परंतु या सर्वांचा पोशिंदा असणारा हा राजा, याला सुरक्षित ठेव. पाहता पाहता चमत्कार झाला. सर्वांचं मन एकरूप झालं होतं. डोळे सर्वांचे तुकोबारायांनी दाखवलेल्या त्या भगवंताकडे लागले होते. सर्वांच्या कानावरती तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे विठ्ठलाचं नाव पडत होतं. वाचेन प्रत्येक जण त्या विठ्ठलाचं नाव घेत होत. आणि पाहता पाहता चमत्कार झाला. चमत्कार काय झाला? तुकोबारायांनी ज्या शिवरायांचं रक्षणाची विनंती त्या विठ्ठलाला केली, त्या विठ्ठलानं त्या ठिकाणी चमत्कार करून दाखवला. आणि त्याचं कारण हे होतं की तिथं बसलेल्या प्रत्येकाच्या वाचेमध्ये त्या भगवंताचं नाव होतं. प्रत्येकाच्या डोळ्यासमोर त्या भगवंताची मूर्ती होती आणि प्रत्येकाच्या कानावरती त्या भगवंताचंच नामचिंतन पडत होतं. एवढंच नाही तर प्रत्येकाच्या मनामध्ये त्या शिवरायांना वाचवण्यासाठी त्या भगवंताचाच धावा होता. भगवंताच्या पावलाकडे ते प्रत्येक जण पाहत होतं. आणि म्हणून चमत्कार झाला. आणि त्या कीर्तनामध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती
त्या शत्रू सैन्याला फक्त आणि फक्त शिवबाच दिसू लागला. पाठीमागं पाहिलं तरी शिवराय दिसतायत, पुढं पाहिलं तरी शिवराय दिसतायत. इतकंच नाही, महिलांच्या रांगीमध्ये जरी पाहिलं तरी शिवाजी महाराजच दिसतायत. चमत्कार घडला आणि या चमत्काराचा परिणाम असा झाला, इसको पकडो उसको पकडो इसको पकडो जिसको पकडो वो शिवबा दिखताय. एक म्हणतो अरे तुझ्या हातात दुसरं कोणीतरी असेल, शिवबा माझ्या हातात आहे. हा म्हणतो नाही रे तुझ्या हातात नाही, शिवबा माझ्या हातात आहे. मी शिवबा पकडला, मी शिवबा पकडला. असं म्हणत म्हणत थोड्या वेळाने थोडस बाहेर गेले. तोपर्यंत इकडं तुकोबारायांनी जे विठ्ठल करून टाकलं होतं, शिवाजी महाराज आपल्या रस्त्यानं निघून गेले होते. आणि थोडस उजेडातून अंधारातून उजेडात जाऊन बघितलं तर त्या शत्रू सैन्यानं एकमेकांचेच हात एकमेकांच्या हातामध्ये धरले होते. परिणाम कशाचा आहे की त्या भगवंतानं ज्याची अपेक्षा आपल्याकडून केली, तुकोबारायानं ज्या भगवंताचं नामचिंतन त्या मनापासून तर इंद्रियापर्यंत करायला लावलं, त्या प्रत्येकानं आज्ञाचं पालन केलं आणि माझा शिवबा पूर्णतः त्या भगवत नामासाठी एकरूप झाला आणि चमत्कार घडला. शिवबा सुरक्षित बाहेर पडले. विठ्ठल ज्यावेळेस मन कान डोळे आणि वाणी या सर्वांना आदेश तुकोबारायाने दिला, उपदेश केला, योग्य दिशेला लावलं, त्यावेळेस सर्वात महत्वाची गोष्ट, आपण जर भगवंताच्या दरबारामध्ये गेलो तर हा जो देह आहे आणि हा जो काही जीव आहे, जीव आणि देह त्या भगवंताला जर आपण अर्पण करायला गेलो तर मला वाटतं त्याला आलिंगन हा शब्द आपण दिलेला आहे. त्या भगवंताची भेटी होणं हा शब्द आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, आता तुला त्याचं दर्शन झालंय, तू डोळ्यानं त्याला पाहिलंय, अंतकरणामध्ये साठवलंय, मन तुझं त्या पायावरती गेलंय, वाचेनं तू त्या भगवंताचं नामचिंतन करायला लागलाय, डोळ्यानं त्याला पाहायला लागलाय, कानानं त्याला ऐकायला लागलाय ना. मग आता फक्त तू एक कर, तो तुला भेटलाय, तो तुला दिसलाय, आता मात्र तू त्याला कधीही आयुष्यात सोडू नको. अभंगाचं शेवटचं चरण. तुकमनी जीवा तुकमनी जीवा तुकमनी जीवा तुकमनी जीवा
जीवालाही तो कोब्बाराया विनंती करतात, आता तू काय कर, त्या केशवाला, त्या भगवंताला आता सोडू नको, नको सोडू या केशवा. तो कोब्बारायांनी या प्रस्तुत अभंगामधून प्रत्येक इंद्रियाला उपदेश केला. तो उपदेश फक्त इंद्रियापुरता मर्यादित न राहता संपूर्ण जीवासाठी उपदेश किती महत्वाचा आहे याचं वर्णन प्रस्तुत अभंगामधून आपण सर्वांनी ऐकलं. फक्त एकच मिनिटाचा वेळ घेईल. वास्तविक माझी वेळ आता संपून जाऊन पुढे काही वेळ झालेली आहे. आयुष्यामध्ये करत असताना चांगलं काहीच नाही करता आलं तरीही चालेल, परंतु वाईट आपल्या हातून होणार नाही याची काळजी आपण प्रत्येक जण घेऊया. एक हिंदी गीत आहे, वास्तविक त्याचा आणि संप्रदायाचा संबंध नाही, परंतु त्याचा भाव खूप छान आहे. भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. आयुष्यामध्ये आपल्याला चांगलं करता नाही आलं ना तरी चालेल, परंतु आपल्या हातून वाईट होऊ द्यायचं नाही. मी गेली अनेक वर्षांमध्ये शासनाच्या सेवेमध्ये असताना पासून बऱ्याच वेळेस मी शाळेमध्ये बालसंस्कार शिबिर किंवा आजी आजोबा मेळाव्याचं नियोजन करत असतो. ज्यावेळेस ते आजी आजोबा त्या लेकरांना घेऊन समोर येतात ना, त्यावेळेस एक गोष्ट महत्वाची जाणवते की त्यांनी त्यांचा अनुभवलेला बालपणीचा काळ आणि आत्ताची लेकरं अनुभवतात तो बालपणीचा काळ, याच्यामध्ये खूप मोठी फरक, खूप मोठी तफावत निर्माण झालेली आहे. आज गरज आहे संपूर्ण संसाराला ती संस्काराची. ढोक महाराजांसारखे आदी करून अनेक महाराज मंडळी सांगून सांगून दमलेत की आपल्या आई वडिलांची सेवा करा, परंतु त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे माय बापांनो, इथं बरेचसे आजी आजोबा बसलेले आहेत, बरेचसे आई वडील बसलेले आहेत. मी असं म्हणेल की आपलं लेकरू घडवतानाच असं घडवा, आपलं लेकरू, आपला मुलगा, आपलं नातू घडवतानाच असं घडवा, त्याला असं जग दाखवा की भविष्यामध्ये माझ्यासारख्या कोणत्याही कीर्तनकाराला म्हणायची वेळ येणार नाही की आई वडिलांची सेवा करा. लेकराला संस्कारच असे द्या माय बापांनो की प्रत्येक पाऊल ठेवताना त्यांनी विचार केला पाहिजे, मी डोळ्यानं जे पाहतोय तो योग्य आहे का, मी कानानं जे ऐकतोय ते योग्य आहे का, मी वाचेनं जे बोलतोय ते योग्य आहे का, माझ्या बोलण्यानं कोणाचं मन दुखावणार तर नाही ना, माझ्या पाहण्यानं माझ्या कुटुंबावर काही परिणाम होणार नाही ना.
याचा विचार त्या लेकरानं आयुष्यामध्ये केला पाहिजे. आणि तो विचार ज्यावेळेस लेकरू करेल त्यावेळेस समजून घ्यावं की त्याच्यावरती अतिशय योग्य प्रकारचा संस्कार ज्या संतांनी उपदेश केला त्या संतांच्या म्हणण्याप्रमाणे झाला. ज्या संतांनी या उभ्या महाराष्ट्रावर नव्हे या जगतावरती उपदेशाचे अनेक पैलू पार पाडले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, अभंग संहितेच्या माध्यमातून, हरिपाठाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कार दीपाच्या माध्यमातून जगाला ज्या संतांनी उपदेश केला त्या संतांचं एकदा सर्वजण मिळून गोड अशा प्रकारचं भजन करूया. ज्ञानेश्वर तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया